श्री समर्थ नारायण हॉस्पिटल येथे डॉक्टर रवींद्र पाटकरी यांच्या वतीने डायबिटीज रुग्णांसाठी मोफत तपासणी शिबिर संपन्न। याबाबत अधिकृत असे की दरवर्षी सालाबादाप्रमाणे 9 वर्षाचे निमित्ताने डॉक्टर रवींद्र पाटकरी यांच्या वतीने डायबिटीज रुग्णांसाठी मोफत तपासणी शिबिर घेण्यात येते, ज्यात प्रामुख्याने रुग्णांची काळजी घेत या ठिकाणी सध्या डायबिटीज पेशंट वाढत असून नागरिक रुग्ण हे व्यायाम करत नसल्याने, फिरत नसल्याने वजन वाढत आहे। त्याचबरोबर लहान मुले मोबाईलमध्ये खेळत असल्याने त्यांचे देखील या ठिकाणी बाहेर खेळणे होत नाही, फिरणे होत नाही, त्यामुळे डायबिटीजचे प्रमाण सध्या वाढत असल्याने त्याच्यावर मोफत तपासणी शिबिर व मार्गदर्शन शिबिर या ठिकाणी घेण्यात आले, ज्यात प्रामुख्याने डाएट कसे करावे, कोणते व्यायाम करावे, औषधे कोणते घ्यावी, झोपेची वेळ किती या संदर्भात या ठिकाणी डॉक्टर पाटकरी यांनी सखोल असे मार्गदर्शन केले। त्याचबरोबर डायबिटीज रुग्णांची मोफत तपासणी या ठिकाणी करण्यात आली। तर दमाचे रुग्ण यांना सर्दी खोकला येत असतो, त्यामुळे लवकरात लवकर या संदर्भात असे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा असे देखील आवाहन करण्यात आले। तर सदर डायबिटीज पेशंटची रुग्ण तपासणी ही 600 रुपये असते, परंतु या ठिकाणी डॉक्टर पाटकरी रवींद्र पाटकरी यांनी या संदर्भात नागरिक रुग्णांच्या अडचणी लक्षात घेता या ठिकाणी मोफत शिबिर घेतले। तर मोठ्या संख्येने नागरिक रुग्णांनी या ठिकाणी आपल्या तपासण्या करून घेतल्या। नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र पाटकरी, श्री समर्थ नारायण हॉस्पिटल धुळे येथून बोलत आहे। तर आज आम्ही डायबिटीजच्या रुग्णांसाठी शिबिर ठेवलं आहे। तर डायबिटीजचे रुग्ण आता सध्या खूप वाढत आहे की आपण लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी, म्हणजे आपण व्यायाम करत नाही किंवा फिरत नाही, त्याच्यामुळे वजन वाढत जातं व त्याच्यामुळे गोड पदार्थ जास्त खातो, बाहेरचे पदार्थ जास्त खातो, त्याच्यामुळे डायबिटीजचं प्रमाण खूप वाढतं आहे। लहान मुलांमध्ये पण मोबाईल पाहत असतात, त्याच्यामुळे त्यांची ॲक्टिव्हिटी होत नाही, खेळायला जात नाही बाहेर, त्याच्यामुळे डायबिटीजचं प्रमाण वाढत आहे। त्याकरता आपण हे प्रायमरी शुगर चेक करणे, त्यावरून आपल्याला डायबिटीजचं निदान होतं आणि त्यानंतर आपण कोणत्या प्रकारचं एक्सरसाइज करायला पाहिजे, कोणत्या प्रकारचे औषधं घ्यायला पाहिजे किंवा डाएट काय करायला पाहिजे, झोप कशी पाहिजे आपली, या सगळ्याविषयी थोडंफार मार्गदर्शन आपण या शिबिरामध्ये करणार आहे। तसेच दम्याचे जे रुग्ण असतात, उदाहरणार्थ ॲलर्जीचा दमा असतो, त्याच्यामध्ये सर्दी होते, मग नंतर खोकला येतो आणि पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो, त्या रुग्णांसाठी सुद्धा आपण पल्मोनरी फंक्शन टेस्टिंग नावाची जी तपासणी ती 600 रुपये लागतात, ती आज फ्री करण्यात आलेली। तसं शुगर उपाशीपोटी व जेवणानंतर 2 तासांनी ही पण फ्रीमध्ये म्हणजे मोफत तपासणी करण्यात आलेली आहे। जे दम्याचे रुग्ण असतात त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे दमा असतो, व्यसनांमुळे होणारा दमा, तंबाखू, तपकीर, मिश्री, सिगारेट, बिडी, तसेच धुरामुळे सुद्धा दमा होऊ शकतोय। बऱ्याच लोकांना माहीत नसेल की पूर्वी चुली वापरायची, त्यामुळे पण दमा व्हायचा। तर अशा प्रकारच्या दमामध्ये आपलं फंक्शन, रेस्पिरेटरी फंक्शन कॉम्प्युटरद्वारे चेक केलं जातं आणि आपल्याला दम्याचं निदान होतं। त्यानुसार औषधं कशा प्रकारची घ्यायची व दम्याचं स्वरूप आपल्याला कसं टाळता येईल, ॲलर्जीपासून कसं दूर राहता येईल, त्याविषयी मार्गदर्शन या शिबिरामध्ये करण्यात येईल। थँक्यू।